आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि आजचा संदेश जो आहे तो मत्ते कृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 14 ते 30 मधून घेतलेला आहे। रुपयांचा दृष्टांत। कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपून दिली, त्याप्रमाणे हे आहे। एकाला त्याने 5000 रुपये, एकाला 2000 व एकाला 1000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला। ज्याला 5000 मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5000 मिळवले। तसेच ज्याला 2000 मिळाले होते त्यानेही आणखीन 2000 मिळविले। परंतु ज्याला 1000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला। मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला। तेव्हा ज्याला 5000 मिळाले होते तो आणखी 5000 आणि म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5000 रुपये सोपवून दिले होते, पहा त्यावर मी आणखीन 5000 रुपये मिळविले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। मग ज्याला 2000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2000 रुपये सोपवून दिले होते, पहा त्यावर मी आणखीन 2000 रुपये मिळवले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो। नंतर ज्याला 1000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेवले नाही तेथे गोळा करिता, म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत। तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथे गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवावयाचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते। तर ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10000 आहेत त्याला द्या, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल। आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल। देवबाप वाचलेले वचन आपणाकरिता आशीर्वादाचे करो। हा जो दृष्टांत आहे तो रुपयांचा दृष्टांत आहे, पण जो संदेशाचा शीर्षक मी घेतलेला आहे तो शीर्षक हा आहे की देवाने दिलेल्या गोष्टींमध्ये विश्वासू राहा। फेथफुल विथ व्हॉट गॉड हॅज गिव्हन। हालेलुया। आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक विचार नेहमी येतो, आणि तो विचार काय आहे माहितीये का? जर माझ्याकडे थोडं अधिक असतं तर, माझ्याकडे अधिक पैसा असता तर किती बरं झालं असतं, माझ्याकडे अधिक शिक्षण असतं तर खूप चांगलं झालं असतं, माझ्याकडे अधिक प्रभाव असता तर मी खूप प्रभावशाली व्यक्ती बनली असते, माझ्याकडे अधिक संध्या असत्या, मला संधी मिळालेली असती तर मी पुष्कळ काही या जीवनामध्ये मी केलं असतं, असे विचार आमच्या मनामध्ये येत असतात। पण येशूने कधीही आपल्याकडे किती आहे यावर त्यांनी भर दिलेला नाही। तो नेहमी आपल्याला जे काही त्यांनी दिलेलं आहे त्याचा आपण काय उपयोग करतो यावर तो भर देतो। आणि म्हणून या दाखल्यामधून तुम्हाला आणि मला जो रुपयांचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे, हा दाखला जो आहे तो फक्त पैशाच्या संबंधामध्ये नाही आहे, फक्त पैशाबद्दलच या ठिकाणी बोललेला आहे असं नाही, तर याच्यामध्ये आम्हाला कारभारी पण दिसतं, या दाखल्यामध्ये आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या दिसतात, या दाखल्यामध्ये आम्हाला विश्वासूपणा दिसतो आणि उत्तरदायित्व सुद्धा आम्हाला याच्यामध्ये दिसतं। आणि म्हणून जरी याचं शीर्षक
रुपयांचा दृष्टांत म्हटलेला आहे, तर तो फक्त रुपयांसाठीच तो सीमित नाही, तर कारभारीपण, जबाबदारी, विश्वासूपणा आणि उत्तरदायित्व याच्याबद्दल सुद्धा हा आहे. आणि मग हा दाखला ज्यावेळेस बोलण्यात आलेला आहे, तर हा दाखला येशूच्या पुनरागमनाच्या संदर्भात बोलण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्त एक वेळेस या पृथ्वीवरती येऊन तो पुन्हा स्वर्गामध्ये तो गेलेला आहे आणि आता तो दुसऱ्यांदा तो येणार आहे. आणि या पहिल्या आणि दुसऱ्या आगमनाच्या मधला जो काळ आहे, या मधल्या काळामध्ये आपण कसे जगावे हे या दाखल्यातून त्यांनी आपल्याला शिकवलेला आहे. तो परत येईपर्यंत आपण कसे जगावे हे शिकवलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण काही गोष्टी आज या दाखल्यातून आज आपण शिकणार आहे. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की हा जो दाखला आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हटलेला आहे पॅराबल ऑफ टॅलेंट्स. हालेलुया. आणि टॅलेंट म्हटलं तर ते एक विशेष कौशल्य येतं, पण या ठिकाणी मराठी बायबल मध्ये लिहित असताना त्यांनी रुपयांचा दृष्टांत लिहिलेला आहे. तर जी काही देणगी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, तर देणगी देणारा किंवा ते विशेष कौशल्य देणारा, ते कृपादान देणारा कोण आहे, तर तो परमेश्वर आहे. हालेलुया. कारण देव हा मालक आहे, सर्व गोष्टींचा तो मालक असल्या कारणाने आम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराकडून तुम्हाला आणि मला मिळतात. आणि म्हणून ज्या वेळेस आपण हे 14 आणि 15 वचन वाचतो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. हालेलुया. या ठिकाणी तो जो मनुष्य आहे त्याला पुढील वचनांमध्ये धनी सुद्धा म्हटलेला आहे. ज्यावेळेस तो हिशोब घ्यायला येत आहे त्यावेळेस त्याला धनी म्हटलेला आहे, त्याला मालक म्हटलेला आहे. आणि हा धनी आणि हा मालक कोणी ही दुसरी व्यक्ती नाही, तर हा धनी आणि मालक म्हणजे आमचा देव आहे, तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि एक मनुष्य प्रवासाला जात असताना म्हटलेला आहे, म्हणजेच की ज्या वेळेस येशूचे स्वर्गारोहण होत आहे. हालेलुया. येशू त्याच्या स्वर्गाच्या प्रवासासाठी निघाला असताना त्यांनी त्या दासांना बोलवून जे आहे त्यांच्याकडे त्यांनी मालमत्ता सोपवून दिलेली आहे. तर एक मनुष्य प्रवासाला निघत आहे, हा येशूच्या स्वर्गारोहणाला ते दर्शवत आहे. आणि जे दास त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ते दास कोण आहेत, तर ते दास विश्वासू लोक आहेत. हालेलुया. तुम्ही आणि मी आमच्या सारखे विश्वासणारे लोक, जे येशूवरती विश्वास ठेवणारे होते, त्यांच्याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. त्यांना दास म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि जे काही प्रभू येशू ख्रिस्तानी जे रुपये दिले, ज्या देणग्या दिल्या किंवा जी मालमत्ता दिली, विशेष कौशल्य दिलं, ते त्यांनी काय केलेलं आहे, त्या दासांच्या हातामध्ये त्यांनी सोपवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आम्हाला देव काहीतरी देतो त्यावेळेस त्या गोष्टी पूर्णपणे तो तुमच्या आणि माझ्या हातामध्ये तो सोपवून देतो. स्तोत्र संहिता 24 वचन 1 मध्ये स्तोत्र करिता म्हणतो, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगतं की ही पृथ्वी कोणाची आहे, तर परमेश्वराची आहे. या पृथ्वीवरील जे काही आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. या जगामध्ये जे काही आहे आणि जे या जगामध्ये राहतात, ते मग मनुष्य असू दे, पशु असू दे, प्राणी असू देत, पक्षी असू देत, हे सर्व कोणाचे आहेत, परमेश्वराचे ते आहेत. म्हणजे परमेश्वराच्या मालकीचे ते आहेत. हालेलुया. आणि पण परमेश्वराने त्याचा कारभारीपण तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. तुम्हाला आणि मला या पृथ्वीवरती, या जगामध्ये परमेश्वराने जे काही ठेवलेलं आहे
त्याची काळजी घेण्याकरिता तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जे काही परमेश्वराने आमच्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे त्याचं योग्य व्यवस्थापन आम्हाला करायचं आहे. हालेलुया. जे काही संसाधने रिसोर्सेस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत त्याचं योग्य व्यवस्थापन करायचं आहे. त्याची योग्य काळजी घेऊन त्याचं योग्य कारभारी पण तुम्हाला आणि मला करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वराने त्या देणग्या, ती मालमत्ता किंवा ते विशेष कौशल्य तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट या 14व्या वचनामधून आम्हाला समजतं की आम्हाला ते रुपये किंवा ती मालमत्ता देण्यात आलेली आहे. आम्ही त्यासाठी कमवलेलं नाही. हालेलुया. आम्ही त्याला कमवून घेतलेलं नाही, कष्ट करून ती मिळवलेली आहे अशी गोष्ट नाही, तर त्या तुम्हाला आणि मला देण्यात आलेल्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली म्हटलेलं आहे. हालेलुया. ती परमेश्वराने घेतली आणि येशूने घेतली आणि ती मालमत्ता त्या दासांना त्यांनी सोपवून दिलेली आहे. त्यासाठी त्या दासांना कोणत्याही प्रकारचं कष्ट करावं लागलं नाही, कमाई करून त्याला मिळवलेलं नाही. हालेलुया. आणि मग हे जे रुपये आहेत ती फार मोठी संपत्ती आहे प्रियानो. म्हणून त्याला शब्द या पवित्र शास्त्रामध्ये मालमत्ता असं वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे फार किमतीची ती काय होती? संपत्ती होती. फार मोठी ती संपत्ती होती आणि ती त्या दासांना देण्यात आली. हालेलुया. खूप मौल्यवान असे ते रुपये होते आणि ते त्यांना देण्यात आले. हालेलुया. याच्यामधून आम्हाला दिसतं की आमचा देव जो आहे तो किती उदार मनाचा आहे. हालेलुया. किती जनरस आमचा देव आहे हे आम्हाला या वचनामधून दिसतं की त्याने प्रत्येकाला काय केलेलं आहे? ते रुपये जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. हालेलुया. याकोब 1:17 मध्ये जर त्या वचनाचा पहिला भाग वाचला, जेम्स चॅप्टर 1:17 आणि त्याचा पहिला भाग जर का आपण वाचला तर त्या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. हालेलुया. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक दान हे वरून आहे. म्हणजे हे दान आम्हाला स्वर्गातून परमेश्वराकडून आम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस ती देणगी देण्यात आली, ती देणगी जी आहे ती उत्तमच देणगी आम्हाला मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती पूर्ण आहे. ते दान काय आहे? पूर्ण आहे असं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून ज्या वेळेस परमेश्वराने ही देणगी दिली त्यावेळेस ती उत्तम देणगी त्याने दिलेली आहे. मौल्यवान देणगी त्या दासांना त्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामधून आपल्याला त्याचा उद्धारपणा जो आहे तो आपल्याला दिसून येतं. आणि मग याचं सत्य काय आहे? मुख्य सत्य या वचनामध्ये लपलेलं काय आहे? तर तुमची क्षमता, तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमचं शिक्षण, तुमचा प्रभाव, तुमचं आत्मिक वरदान हे पाहिलं तर खऱ्या अर्थाने ते तुमचं नाही. ते देवाने तुम्हाला सोपवलेलं आहे. देवाने तुमच्या हातामध्ये ते देऊ केलेलं आहे म्हणून ते तुमचं झालेलं आहे. तुम्ही त्यासाठी कोणत्याही प्रकारचं कष्ट केलेलं नाही. जसं या दासांना ते देण्यात आलं तसंच तुम्हाला आणि मला सुद्धा सर्व गोष्टी, आमचा पैसा, आमचा वेळ, आमचं शिक्षण, आमचा प्रभाव, आमची क्षमता, आमचं आत्मिक वरदान हे आम्हाला देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर का आपण एखाद्या बँक मॅनेजरकडे पाहतो आणि त्या बँकेकडे पाहतो त्यावेळेस तो बँकेमध्ये असणारे जे पैसे आहेत ते त्या बँक मॅनेजरच्या मालकीचे नसतात. तो जरी बँकचा मॅनेजर असला तरी त्या बँकेमधले पैसे जे आहेत त्याच्या मालकीचे ते नाही आहेत. पण त्याला फक्त त्या पैशांचं व्यवस्थापन करण्याकरिता त्याची नेमणूक त्या बँकेवरती केलेली असते. त्याला फक्त त्या बँकेतल्या पैशाला मॅनेज करायचं असतं. तसेच
देवाची जी संपत्ती आहे, जी देवाची मालमत्ता आहे, जी त्याने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे, कृपादानांच्या स्वरूपामध्ये, देणग्यांच्या स्वरूपामध्ये, त्याचा मालकी हक्क त्याने तुम्हाला आणि मला दिलेला नाहीये. फक्त तुम्हाला आणि मला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. त्याचा योग्य उपयोग आमच्या जीवनाकरिता आम्हाला करायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून नेहमी आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही पृथ्वी परमेश्वराची आहे, हे जग परमेश्वराचं आहे, त्यामध्ये राहणारं सर्व काही जे आहे ते परमेश्वराचे आहेत. हालेलुया. आम्हाला फक्त त्याच्यावरती कारभारी पण करण्याकरिता, त्याचं व्यवस्थापन करण्याकरिता तुमची आणि माझी नेमणूक केलेली आहे. मत्ती 25:15 मधून आम्हाला हे समजतं. दुसरी गोष्ट आहे, हा दुसरा मुख्य मुद्दा आहे, तर त्या रुपयांचा वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. रुपयांचा वाटप करत असताना देव न्यायी आहे, देव शहाणा आहे, हे तुम्हाला आणि मला त्याच्यामधून दिसून येतं. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला सांगतं, मत्ती 25:15, एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. हालेलुया. तर तुम्हाला आणि मला या वचनामधून हे समजतं की देव सगळ्यांना सारखं देत नाही. एक सारखे आशीर्वाद तो देत नाही, एक सारख्या देणग्या तो देत नाही. त्याला हवं असतं तर त्याने एकसारखं सगळ्यांना वाटून दिलं असतं, पण तशा पद्धतीने त्यांनी ते वाटून दिलेलं नाही. तर जे काही दिलं ते प्रत्येकाला वेगवेगळं असं त्यांनी ते दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि दासानी किंवा या जे त्याचे सेवक होते त्यांनी त्याच्यामध्ये तुलना केलेली नाही. या ठिकाणी आपल्याला काही वचनामध्ये वाचायला मिळत नाही की त्यांनी त्या मनुष्याबरोबर वाद घातलेला आहे की तू त्याला 5,000 दिलेस आणि मला 2च का दिलेस. ज्याला 1 मिळालं होतं तो असं म्हणाला नाही की तू पार्शालिटी करतोस, एकाला 5 देतोस, एकाला 1 देतोस, एकाला 2 देतोस, तुला समान द्यायला काय झालं होतं. असा वाद या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत नाही. आम्हाला तुलना एकमेकांबरोबर केलेली दिसत नाही. का माहितीये? कारण ज्या वेळेस आम्ही तुलना करतो त्यावेळेस आमच्यामध्ये गर्व येतो आणि आमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतं. हालेलुया. निरुत्साही आम्ही होऊन जातो. वादविवाद त्या ठिकाणी होतात ज्या वेळेस आम्ही तुलना करू लागतो. आणि म्हणून या वचनामध्ये आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुलना केलेली नाही, किंवा असा तो मनुष्य म्हटलेला नाहीये की तू हुशार आहेस आणि तू काम चांगलं करतोस, तुझा अनुभव चांगला आहे, जास्त अनुभवी तू आहेस म्हणून तू 5,000 रुपये मी तुला देतो. आणि ज्याला 1,000 मिळालेले आहेत त्याला तो मनुष्य असं नाही म्हणाला की तू काय आहेस, शिक्षणात कमी आहेस, अनुभवात कमी आहेस म्हणून तुला मी 1,000च देणार, असं म्हटलेलं नाहीये. आणि म्हणून या वचनामधून आम्हाला काय समजतं की देव जो आहे तो सगळ्यांना एकसारखं देत नाही. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 6, रोम 12:6 याचा जर का पहिला भाग आम्ही पाहिला तर त्या पहिल्या भागामध्ये म्हटलेलं आहे, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळे कृपादाने आहेत. हालेलुया. आपल्याला जी कृपादाने प्राप्त झालेली आहेत ते कोणाच्या कृपेने मिळालेले आहेत? ते देवाच्या कृपेने मिळालेले आहेत. प्रत्येकाला एकाच देवाने एकच प्रकारची कृपा दिलेली आहे, पण ती कृपादाने जी आहेत ती वेगवेगळी देण्यात आलेली आहे. एकच कृपा पण विविध कृपादाने, वेगवेगळी कृपादाने त्यांनी देऊ केलेली आहेत. मग ते प्रत्येकाची कृपादाने वेगवेगळी आहेत. कोणाला सेवा करण्याचं कृपादान दिलं असेल, कोणाला शिक्षण देण्याचं कृपादान दिलं असेल, कोणाला उत्तेजन करण्याचं कृपादान दिलं असेल,
कोणाला दान देण्याचं कृपादान दिलं असेल, कोणाला नेतृत्व करण्याचं कृपादान दिलं असेल, कोणाला दया दाखवण्याचे कृपादान दिलं असेल. हे अशा विविध प्रकारचे कृपादानाने परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय केलेले आहे, आशीर्वादित केलेलं आहे. पण ही कृपादाने जी आहेत त्याचा उपयोग तुम्हाला आणि मला कशासाठी करायला सांगितला आहे किंवा कोणासाठी करायला सांगितलेला आहे, तर ह्या कृपादानांचा उपयोग जो आहे तो आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरासाठी म्हणजेच मंडळीसाठी आम्ही ते उपयोगात आणलं पाहिजे. आणि देवाचा जो समाज आहे त्या ख्रिस्ती समाजाच्या भल्यासाठी फायद्यासाठी आम्हाला तो उपयोगात ते आणले पाहिजेत. यासाठी देवाने आम्हाला निरनिराळे कृपादाने दिलेले आहेत. पण ती देवाची कृपा जी आहे ती एकच कृपा आहे जी सर्वांवरती उतरून आलेली आहे. हालेलुया. त्यानंतर याच वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्यांना ते दान दिलेलं आहे. हालेलुया. प्रत्येकाची क्षमता जी आहे ती परमेश्वराने ओळखलेली आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्यांनी ते रुपये जे आहेत ते त्यांना वाटून दिलेले आहेत. जे काही परमेश्वराने दिलेलं आहे ते पूर्ण परमेश्वराने विचार करून समजून वगैरे त्यांच्या हातामध्ये ते दिलेले आहे. कारण देवाला जे आहे त्या दासांची ओळख होती. कोणाची क्षमता किती आहे, कोणाची योग्यता किती आहे, कितपत ती रक्कम ते हाताळू शकतील, त्याचा योग्य उपयोग करू शकतील हे देवाला पूर्वीच ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 3 असे त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी वाटून दिलेले आहेत. देव तुम्हाला आणि मला वेळ देतो. देव तुम्हाला आणि मला कृपादाने देतो. वेगवेगळ्या प्रकारची संसाधने देव तुम्हाला आणि मला देतो. पण तो आमच्याकडे पाहत असताना आमच्यामध्ये ती योग्यता आहे का, आमच्यामध्ये ती पात्रता आहे का हे ओळखून तो ते सर्व दाणे आमच्या हातामध्ये तो देतो. काय आम्ही त्याचा योग्य उपयोग करणार आहे का, काय आम्ही तो देवाच्या राज्यासाठी त्या कृपादानांचा वापर करणार आहे का हे तो पाहतो आणि त्या अनुसार तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद करतो. हालेलुया. आणि देवाची ही अपेक्षा असते की देवाने जर का एखादं कृपादान तुम्हाला आणि मला दिलेलं आहे तर ते आम्ही किती प्रमाणामध्ये आमचा शहाणपणा वापरून आम्ही ते किती उपयोगात आणतो हे देव तपासतो. किंवा देवाची ही अपेक्षा असते की ज्यावेळेस एखादी गोष्ट देवाने आम्हाला दिलेली आहे त्याचा आम्ही योग्य उपयोग करतो का, त्याची गुंतवणूक आम्ही करतो का हे तो पाहत आहे. आणि आता येशू पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येण्याच्या अगोदर जे काही तो तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपून गेलेलं आहे ते आम्ही योग्य पद्धतीने त्या गोष्टींचा वापर केलेला आहे का हे तो पाहणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देव कधीच अधिक जास्त ओझं तुम्हाला आणि मला तो कधीही देत नाही. तुमच्या आणि माझ्या क्षमतेच्या पलीकडे तो तुम्हाला आणि मला काहीही ओझं देत नाही. जितकं ओझं तुम्ही आणि मी पेलू शकतो, जितकं कार्य तुम्ही आणि मी करू शकतो तितक्याच जबाबदाऱ्या तेवढंच ओझं तो तुम्हाला आणि मला देतो. आणि म्हणून तो कधीही जास्त ओझं देत नाही आणि कधीही तो आमच्यावरती कमी विश्वास तो ठेवत नाही. त्याला ज्यावेळेस माहिती आहे की एखादी गोष्ट त्यांनी आपल्याकडे हातामध्ये सोपवून दिलेली आहे तर देवाला सर्व काही ठाऊक आहे की आम्ही ते कृपादान घेऊन किंवा ती देणगी घेऊन आम्ही त्याचा कसा उपयोग करणार आहे हे देवाला ठाऊक आहे. आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या हातामध्ये सोपवल्यानंतर देवाला हा विश्वास असतो की आम्ही काहीतरी त्याच्याबद्दल करणार आहोत. ते दान, ती देणगी, ते जे काही संसाधने आहे ते आम्ही देवाच्या राज्यासाठी, त्याच्या मंडळीसाठी, त्याच्या लोकांसाठी आम्ही ते उपयोगात आणणार आहे. हालेलुया. आणि म्हणून सत्य या वचनामध्ये हे आहे की देवाने जे दिले नाही त्याची अपेक्षा तो तुमच्याकडून करत नाही. जे दिलेलं आहे
त्याच गोष्टीबद्दलची अपेक्षा देव तुमच्या आणि माझ्याकडून ठेवतो. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा एकमेकाबरोबर आम्ही तुलना करू नये. बरेच वेळेस आम्ही असं म्हणतो, त्यांना किती देवाने श्रीमंत केलेला आहे, आम्हाला गरीब केलेला आहे, यांच्याकडे इतके करोड रुपये आहेत, आमच्याकडे साधं हजारांमध्ये सुद्धा पैसे नाहीत. अशी तुलना आम्ही करतो. त्यांच्याकडे फार भारी भारी वस्तू आहेत, सगळ्या फॉरेनच्या वस्तू आहेत आणि आमच्याकडे साध्या इंडियातल्या पण वस्तू नाहीत. अशा प्रकारची तुलना जी आहे ते तुम्ही आणि मी करत असतो. आणि म्हणून आम्हाला आज या देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की दुसऱ्यांबरोबर, इतरांशी तुम्ही आणि मी जी तुलना करतो ती तुलना करणं आम्ही थांबवलं पाहिजे. हालेलुया. विश्वासूपणाचं मोजमाप जे आहे ते आकाराने होत नाही. विश्वासूपणाचं मोजमाप आकाराने होत नाही. आपण म्हणत नाही की एवढा विश्वास त्यांच्याकडे आहे, तेवढा विश्वास आहे, तेवढा विश्वास आहे, असा आकाराने आपण सांगत नाही, साईजने आपण त्याला सांगत नाही. तर विश्वासूपणाचं मोजमाप जे आहे ते आपल्या आज्ञाधारकपणावरती ते होतं. किती आपण देवाच्या आज्ञा पाळतो याच्यावरती आमचा देवावर किती विश्वास आहे हे दाखवून दिलं जातं. हालेलुया. आणि म्हणून देवाला प्रमाण नको आहे. देवाला आमच्या विश्वासूपणाचं प्रमाण नव्हे, तर आमचा विश्वासूपणाच त्याला महत्वाचा आहे. हालेलुया. आणि म्हणून जे काही परमेश्वराने तुम्हाला आणि मला कृपादाने दिलेले आहेत त्याचा आम्ही योग्य वापर आम्ही केला पाहिजे. तिसरी गोष्ट या वचनांमधून आम्हाला हे दिसतं की त्याच्यामध्ये विश्वासू दास आहेत. 16 आणि 17 वचन जर का आपण पाहिलं, मत्तई 25, 16 आणि 17, त्याच्यामध्ये विश्वासू दास आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारी तत्परता आणि धैर्य आम्हाला या वचनामध्ये दिसून येतं. आणि म्हणून वचन तुम्हाला आणि मला सांगतं, 5,000 मिळाले होते, त्यांनी लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यांनीही आणखीन 2,000 मिळवले. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की हे जे दोन विश्वासू दास आहेत, ज्याला एकाला 5,000 मिळाले होते, दुसऱ्याला 2,000 मिळाले होते, या विश्वासू दासाने काय केलेलं आहे? ताबडतोब आज्ञा पालन केलेलं आहे. तात्काळ आज्ञा पालन केलेलं पाहायला मिळतं, कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे लागलेच जाऊन. हालेलुया. लागलेच जाऊन म्हणजे विलंब न करता, उशीर न करता, कोणतीही कारणे, कोणताही सबब न देता त्यांनी काय केलेलं आहे? तात्काळ कार्य केलेलं आहे. आणि त्यांचा विश्वास जो आहे तो त्यांनी कृती करून तो विश्वास दाखवलेला आहे. हालेलुया. जर आपण कृती केली नाही तर आपला विश्वास काय आहे? निर्जीव आहे. याकोब 2:17 मध्ये म्हटलेलं आहे, जेम्स चॅप्टर 2 वर्स 17, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. हालेलुया. विश्वासातून आम्हाला काय करायचं आहे? कृती करून दाखवायचं आहे. हालेलुया. आणि या विश्वासू दासाने त्यांच्यामधला विश्वास जो आहे तो कृतीमध्ये दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून ते लागलेच त्या ठिकाणावरून ते निघून गेले. आणि फक्त ते निघूनच गेले नाहीत तिथून, पण त्यांनी काय केलं? येणारा जो धोका आहे तो धोका पत्करण्याची तयारी त्यांनी ठेवली. हालेलुया. धोका पत्करण्याची तयारी ठेवली म्हणजे तो पैसा त्यांनी काय केला? त्या पैशाचा त्यांनी व्यवहार केलेला आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की त्यांनी त्या पैशाचा व्यवहार केलेला आहे आणि त्यांनी एक मोठा धोका पत्करलेला आहे. वाढ होण्यासाठी, त्या पैशामध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? धैर्य दाखवलेलं आहे. कोणत्याही गोष्टीची वाढ आम्ही ज्यावेळेस करण्यासाठी हातामध्ये ती गोष्ट घेतो त्यावेळेस आमच्याकडे धैर्य असणं गरजेचं आहे. जर का आम्हाला एखाद्या बिझनेस मध्ये पैसा घालायचा असेल तर आम्ही धैर्याने पाऊल टाकला पाहिजे, कारण तो बिझनेस आमचा लॉस मध्ये पण जाऊ शकतो, तो बिझनेस आम्हाला प्रॉफिट सुद्धा देऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला ती रिस्क आम्हाला घ्यायची असते. आणि या विश्वासू दासाने
तेच केलेलं आहे. त्यांनी धोका पत्करण्याची तयारी दाखवलेली आहे. वाढ होण्यासाठी त्यांना धैर्य आवश्यक होतं. ते धैर्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. उपदेशक 11 आणि 4 वचन, जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही, जो मेघाचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही. शलोमोन राजाने हे उपदेशकामध्ये ही वचन लिहिलेली आहेत. आणि तो ज्यावेळेस हे वचन या ठिकाणी लिहित आहे त्यावेळेस तो काय सांगत आहे तुम्हाला आणि मला, की जीवनामध्ये धोका हा आहे. जीवनामध्ये आम्हाला संधी देखील मिळते. त्या संधी बरोबर धोका हा जोडलेला आहे. आणि हे आमचं जीवन कसं आहे, अनपेक्षित आहे. कधीही काहीही होऊ शकतं. या जीवनामध्ये आम्हाला जर का एखादी संधी मिळाली तर त्याचबरोबर त्या संधीमध्ये धोका देखील असण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे जीवन अनपेक्षित आहे, अनसर्टन आहे असं शलोमोन राजा या ठिकाणी म्हणत आहे. आणि मग जर का आम्हाला त्या जीवनातील धोक्याला जर का तोंड द्यायचं असेल तर जे देवाने निर्देशित केलेल्या जे काही धोके आहेत, ज्या काही संध्या आहेत, त्याला उत्साहाने त्याचा सामना केला पाहिजे आणि विश्वासाने त्याचा सामना जो आहे तो केला पाहिजे. आणि म्हणूनच या विश्वासू दासाने परमेश्वराने जे काही त्यांच्या हातामध्ये सोपून दिलं होतं त्याचा स्वीकार त्यांनी आनंदाने केला. आणि त्यांच्यामध्ये असणारा उत्साह व्यवहार करण्यासाठी त्यांनी उत्साह दाखवला आणि विश्वास दाखवला आणि त्यांनी विश्वासाने पाऊल टाकलेलं आहे. हालेलुया. ते रुपयाचं दान त्यांना मिळाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ही एक आमच्यासाठी चांगली संधी आहे. आमची स्वतःची वाढ करून घेण्यासाठी एक चांगली संधी परमेश्वराने दिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी धोक्याचा विचार न करता त्यांनी विश्वासाने पाऊल टाकलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला सुद्धा परमेश्वराने दिलेली जी काही कृपादाने आहेत ती आम्हाला उत्साहाने त्याचा स्वीकार करायचा आहे आणि विश्वासाने आम्ही पाऊल टाकून ती कृपादाने आम्ही देवाच्या मंडळीसाठी, देवाच्या लोकांसाठी ते कृपादानांचा वापर केला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव जी तुम्हाला आणि मला संधी देतो त्या प्रत्येक संधीचा उपयोग तुम्ही आणि मी केला पाहिजे. कारण प्रत्येक संधीनंतर एक चमत्कार परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे. जर का आम्ही संधी गमावली तर आम्ही चमत्कार जो आहे तो गमावून बसतो. हालेलुया. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की या दासाच्या विश्वासूपणाचा परिणाम काय झालेला आहे, विश्वासूपणाचं फळ त्यांना काय मिळालेलं आहे. तर त्याचा परिणाम काय आहे तर ते आम्हाला वाचायला मिळतं की ज्याला 5 दिले होते त्या 5चे काय झालेले आहेत, 10 झालेले आहेत. 2 दिलेले होते, 2चे 4 झालेले आहेत. याचा अर्थ आहे की देव गुन्हाकाराची अपेक्षा ठेवतो, फक्त जपवणूक नाही. आम्ही जपून न ठेवता त्या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुन्हाकाराने वाढ झाली पाहिजे. हालेलुया. एवढीच अपेक्षा देवाची तुमच्या आणि माझ्याकडून आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या शरीरामध्ये जे मसल्स आहेत, जे मांसपेशी आहेत, जर का आम्ही त्या वापरल्याच नाहीत तर आम्ही अशक्त होतो. आमचे मांसपेशी अशक्त होतात का तर त्या वापरात आणलेल्या नाहीत. तशाच प्रकारे न वापरलेल्या वरदानांची शक्ती कमी होते. वापरलेल्या वरदानामध्ये गुणाकाराने वाढ होती. आणि म्हणून परमेश्वराने जी कृपादाने दिलेले आहेत त्याचा योग्य उपयोग तुम्हाला आणि मला करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला गुणाकाराने वाढ केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर वचन जर का 18 आपण पाहिलं तर मत्ती 25:18 मध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे, परंतु ज्याला 1000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. आता हे एका अविश्वासू दासाविषयी या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे.
हा अविश्वासू दास जो आहे त्याच्या मनामध्ये भीती होती आणि त्यांनी काय केलेलं आहे, कारण दिलेले आहेत. तो सबबी झालेला आहे, कारण देत बसलेला आहे. आणि म्हणून या वचनामधून आम्हाला हे समजतं की देवाने दिलेल्या कृपादानाचा योग्य वापर त्यांनी केला नसल्या कारणाने तो अपयशी ठरलेला आहे. देवाने दिलेल्या साधनांचं कारभारीपण त्यांनी योग्य रीतीने केलेलं नाही. आणि मग आपण असं म्हणू शकतो, कदाचित त्याला भीती वाटली म्हणून त्यांनी केलं नसेल, कदाचित तो आळशी झाला असेल म्हणून त्यांनी त्या कृपादानाचा वापर केला नसेल, किंवा त्याला देवाच्या स्वभाव वृत्तीबद्दल गैरसमज असावा. हालेलुया. कदाचित या सर्व कारणांमुळे त्यांनी काय केलं, त्याच्या दिलेल्या देणग्या त्यांनी वापरल्या नाहीत. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला मत्ती 25:25 मध्ये सांगतं, 25व्या वचनामध्ये, म्हणून मी भ्यालो. हे कोण बोलतोय? तो अविश्वासी दास म्हणत आहे. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. या अविश्वासू दासामध्ये अपयशाची भीती होती, लोकांची भीती असावी आणि त्याचबरोबर दिलेल्या जबाबदारीची सुद्धा त्याला भीती वाटली असेल. आणि म्हणून त्यांनी जे काही त्याच्या हातामध्ये सोपवलं होतं त्याला त्यांनी जपून जमिनीमध्ये पुरून त्यांनी ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळेस धनी त्याचा हिशोब घेण्यासाठी आला त्यावेळेस त्यांनी त्या धन्याला जे आहे ते सर्व पैसे जे आहेत ते त्यांनी जसेच्या तसे त्याला पाठवून दिलेले आहेत. तुम्हाला आणि मला सुद्धा परमेश्वराने कृपादाने दिलेले आहेत, पण बऱ्याच वेळेस आम्ही त्या कृपादानांचा उपयोग आम्ही करत नाही. का तर आम्हाला भीती वाटत असते की त्याचा उपयोग केला तर काय फायदा होईल का, किंवा कोणाचं तरी नुकसान होईल का, किंवा माझ्याकडून काहीतरी चूक होईल का, याची भीती आमच्या मनामध्ये होते. काय परिणाम त्याचा होणार आहे त्याची भीती आमच्या मनामध्ये असते आणि म्हणून ते दिलेल्या कृपादानाचा आम्ही वापर करत नाही. आम्हाला लोकांची भीती असते की आम्ही जर का ते वापरामध्ये ते कृपादान आणलं तर लोक काय म्हणतील, लोक माझ्याविषयी काय बोलतील, लोक माझी चेष्टा करतील का, निंदा करतील का, थट्टा करतील का, अपमान करतील का, या सर्व गोष्टींची भीती आपल्याला असते. म्हणून आपण देवाने दिलेले कृपादानांचा वापर आपण करत नाही. देवाने दिलेली जी काही जबाबदारी आहे ती योग्य वापर त्या जबाबदारीचा आपण करत नाही. का तर त्या जबाबदारीची भीती असते. मी योग्य रीतीने ती जबाबदारी पार पाडू शकेन का, मी ती जबाबदारी जर नाही पार पाडली व्यवस्थित तर मला लोक नावं ठेवतील का, माझा अपमान होईल का, देव मला दोष लावेल का, लोक मला दोष लावतील का. म्हणून आम्ही जबाबदाऱ्या स्वीकारत नाही. अशाच प्रकारची गोष्ट या अविश्वासू दासाच्या जीवनामध्ये झालेली आहे आणि भीतीमुळे तो थांबलेला आहे. प्रियानो, भीती पोटी त्यांनी त्या रुपयांचा उपयोग केला नाही, त्यांनी ते वापरात आणलेलं नाही. दुसरं तिमोथेला पत्र 1 अध्याय वचन 7, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही आहे. देवाने तुम्हाला आणि मला भिवू नका असं सांगितलेलं आहे. 365 वेळा पवित्र शास्त्रामध्ये भिवू नका असं म्हणण्यात आलेलं आहे. याचा अर्थ हा आहे की एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. प्रत्येक दिवसासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे तुम्ही भिवू नका. हालेलुया. आणि न भिणं हे पण एक दान आहे. पवित्र आत्म्याकडून ते दान तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून भित्रेपणाचा आत्मा हा देवापासून नाही हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कोणतीही संधी परमेश्वर आम्हाला देत असेल,
कोणत्याही कृपादानाने आशीर्वादित करत असेल, कोणतीही जबाबदारी तो तुम्हाला आणि मला देत असेल, तर आम्हाला ते करण्याकरिता, ती जबाबदारी पार पाडण्याकरिता, त्या संधीचा उपयोग करण्याकरिता आम्ही घाबरून जाऊ नये. दुसरी गोष्ट या वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याने तुम्हाला आणि मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस आम्ही या जगामध्ये जगत असतो, आम्हाला त्रास होणार, आम्हाला दुःख होणार, आम्हाला परिश्रम करायचा आहे, आम्हाला संकट येणार, पण त्या परिस्थितीमध्ये असताना परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं सामर्थ्य तो देणार आहे. त्याचं बळ तो तुम्हाला आणि मला देऊन काय करणार आहे, त्या परिस्थितीमधून कशा प्रकारे आम्ही अलगदरित्या बाहेर पडणार आहे, त्यासाठी परमेश्वर त्याचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला देऊ करतो. हालेलुया. तिसरी गोष्ट संयमनाचा आत्मा, साऊंड माइंड म्हटलेला इंग्लिश मध्ये. तर ते साऊंड माइंड कशासाठी दर्शवतं, तर ते आहे आमच्यामध्ये असणारी शिस्त, सेल्फ डिसिप्लिन. आमच्यामध्ये असणारी शिस्त हे ते संयमनाचा आत्मा म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आहे. हालेलुया. म्हणजे देव तुम्हाला आणि मला त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे स्थिर विश्वासामध्ये उभं राहायचं ही क्षमता तो तुम्हाला आणि मला देतो. बऱ्याच वेळेस भीतीदायक परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली की आम्ही पॅनिक होतो, आम्ही लगेच रिॲक्ट होतो, त्याला प्रतिसाद आम्ही कसा देतो, पॅनिक अटॅक्स होतो, आम्ही घाबरे होतो, आम्हाला घाम फुटतो, आमचं अंग थरथर कापायला लागतं, आम्ही रडू लागतो, कारण आम्ही फार घाबरलेला असतो. पण प्रियानो, लक्षात ठेवा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देवापासून नाहीत. देवाने तुम्हाला आणि मला या ठिकाणी जो आशीर्वाद दिलेला आहे तो हाच आहे की भित्रेपणाचा त्याने आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा त्याने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस भीतीदायक परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस आम्ही या अविश्वासू दासाप्रमाणे आम्ही अविश्वासू होऊन त्या भीतीच्या परिस्थितीला आम्ही पॅनिक व्हायचं नाहीये. तर आम्ही काय करायचं आहे, जे देवाने दिलेले सामर्थ्य आहे, जी देवाची खरी प्रीती आहे, जी अंतःकरणापासूनची जी प्रीती आहे ती, आणि तो संयमनाचा आत्मा जो आम्हाला दिलेला आहे त्याचा आम्ही वापर करायचा आहे. पुन्हा याच 18व्या वचनामध्ये, मत्ते 25:18 मध्ये आम्हाला दिसून येतं की देवाबद्दलची चुकीची समज या अविश्वासू दासामध्ये होती, आणि म्हणून तो या ठिकाणी देव कठोर आहे असे त्याला वाटलेलं आहे, आणि तो नक्कीच परत येणार, आपला पैसा तो पुन्हा मागणार आणि त्याला हिशोब द्यावा लागेल. म्हणून जे काही 1000 रुपये त्याला देण्यात आले ते त्यांनी जमीन खणून त्याच्या आतमध्ये तो पैसा लपवून ठेवलेला होता, कारण त्याची देवाविषयीची चुकीची समज होती. एक तर देव कठोर आहे असं त्याला वाटलं, आणि दुसरं जे आहे ते देवाविषयीची समज जी आहे ते त्याच्यामधला आज्ञाधारकपणा दाखवतं. हालेलुया. म्हणजे आमच्यामध्ये असणारा आज्ञाधारकपणावरती तो परिणाम होतो. कशाचा, की जर का आम्ही देवाबद्दलची चुकीची समज आमच्यामध्ये जर का असली तर त्याचा परिणाम आमच्या आज्ञाधारकपणावरती होतो. आम्ही देवाला जर का कठोर समजलं, आम्ही देवाला जर का निर्दयी समजलं, आम्ही देवाला जर का अन्यायी समजलं, तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळू शकत नाही, असा परिणाम होतो. जर आम्हाला वाटतं की आमचा देव पवित्र आहे, आमचा देव न्यायी आहे, आमचा देव योग्य आहे, आमचा देव विश्वासू आहे, तर आम्ही नक्कीच त्याच्या आज्ञा आम्ही पाळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट या अविश्वासू दासाविषयी ही आहे की काहीच न करणे ही एक अवज्ञा आहे, आणि त्यांनी काहीच केलं नाही. जे 1000 रुपये त्याला मिळाले होते जाऊन त्यांनी पुरले, ते त्यांनी व्यापारामध्ये लावलेले नाही. आणि म्हणून या वचनामधून आम्हाला हे समजतं की त्याने त्या पैशाची चोरी केली नाही, म्हणजे जे काही 1000 त्याला दिले होते ते त्यांनी स्वतःसाठी ठेवून त्याचा गैरवापर त्यांनी केलेला नाहीये, त्यांनी ते पैसे वाया घालवलेले नाहीयेत, पण फक्त त्या पैशांचा वापरच त्यांनी केलेला नाही असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून जर का आपण वापर केला नाही
तर आपण आज्ञा मोडल्याप्रमाणे आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, तर जे काही परमेश्वराने आमच्या हातामध्ये सोपवलेलं आहे त्याचा आम्हाला योग्य वापर करायचा आहे. हालेलुया. तटस्थ जर का आम्ही राहिलो तर त्याच्यामध्ये विश्वासूपणा हा नाही असं समजायचं. पहा, जर का एखादी गाडी एका ठिकाणी पार्क केलेली आहे तर ऍक्सिडेंट होण्याची संभावना आहे का? नाही. त्या पार्क केलेल्या गाडीचे ऍक्सिडेंट होण्याची जास्त संभावना नाही. आणि पण ती पार्क केलेली गाडी ती कुठेच पोहोचू शकत नाही. एखाद्या डेस्टिनी पर्यंत पोहोचायचं असेल तर त्या डेस्टिनेशन पर्यंत ती गाडी पोहोचू शकत नाही, कारण ती एका जागी ती थांबलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही जर का एकाच जागी जर का आम्ही तटस्थ उभे राहिलो, आम्ही थांबलो, तर आम्ही काहीही करू शकत नाही. पण जे काही परमेश्वराने आमच्या हातामध्ये दिलेले आहेत, जी कृपादाने दिलेले आहेत, कला कौशल्य दिलेले आहेत, त्याचा आम्हाला उपयोग करायचा आहे आणि त्याच्याद्वारे आमचा विश्वासूपणा आम्हाला प्रगट करायचा आहे. त्यानंतर वचन 19 मध्ये म्हटलेलं आहे, 25-19 मध्ये, की हिशोबाचा दिवस आलेला आहे. हालेलुया. हिशोबाचा दिवस. देव उत्तर मागणार. देव आम्हाला ज्या काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्याचं मूल्यांकन तो करणार, इव्हॅल्युएशन करणार. आणि म्हणून त्या हिशोबाच्या दिवशी काय झालेलं आहे पहा. हे वचन तुम्हाला आणि मला सांगतं, 19 वचन, मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही. 2000 वर्षापूर्वी त्याचं स्वर्गरोहण झालेलं आहे, पण तो पुन्हा येणार आहे आणि तो नक्कीच परत येणार आहे. आणि मग पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की ज्या वेळेस तो पुन्हा येईल त्यावेळेस तो न्याय करणार आहे. एक दिवस तुम्हाला आणि मला त्याच्या न्यायासनासमोर उभे राहायचं आहे. 2 कोरिंथीय पत्र 5वा अध्याय वचन 10 त्याचा पहिला भाग जर का आपण वाचला तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. हालेलुया. वचनच तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगतं, आपणा सर्वांना म्हटलेलं आहे. सर्वांना, मग ते विश्वासी असू देत किंवा अविश्वासी असू देत, आपल्या सर्वांना देवाच्या न्यायासनासमोर आम्हाला उभं राहायचं आहे. आणि आमचा न्याय जो आहे तो ख्रिस्त करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्या आम्ही जो काही विश्वासूपणा दाखवलेला आहे त्या विश्वासूपणाचं बक्षीस तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि मग पुन्हा आपण मत्ते 25 कडे आलो, 21 आणि 23 वचनाकडे जर का आपण आलो तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. हालेलुया. हेच वचन 21 मध्ये जे काही शब्द लिहिलेले आहेत, बोलले गेलेले आहेत, जे काही विश्वासूपणाचं बक्षीस या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेच 23व्या वचनामध्ये दुसऱ्या विश्वासू दासासाठी बोलण्यात आलेलं आहे. यावरून आम्हाला समजतं की दोघांचीही एकसारखी प्रशंसा करण्यात आलेली आहे. दोघांनाही विश्वासूपणाचं एकसारखं बक्षीस, रिवॉर्ड देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्या धन्याने असं म्हटलेलं नाही, शाब्बास भल्या यशस्वी दासा, असं म्हटलंय का? नाही. तर काय म्हटलेलं आहे? शाब्बास भल्या विश्वासू दासा म्हटलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यशस्वी म्हटलेलं नाही, त्यांना विश्वासू म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी किती यशस्वी होतो हे महत्वाचं नाहीये, पण ज्या काही थोडक्या गोष्टी आमच्या हातामध्ये परमेश्वराने विश्वासाने सोपवून दिलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही विश्वासूपणा दाखवणं गरजेचं आहे. हालेलुया. लूक 16:10 मध्ये वचन म्हणतं, लूक चॅप्टर 16 वर्स 10,
जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. म्हणून जे काही थोडंफार परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे, त्या थोडक्या गोष्टींविषयी तुम्हाला आणि मला विश्वासू राहायचं आहे. आणि मग देव पुष्कळांवरती तुमची आणि माझी नेमणूक करेल. म्हणजे थोडक्या गोष्टीमध्ये आम्ही विश्वासू राहिला तर देव आम्हाला काय करणार आहे, पुष्कळ गोष्टी आम्हाला तो देव करणार आहे. कारण देवाचा विश्वास हा आहे, जर थोडक्या गोष्टीत आम्ही विश्वासू राहिलो तर पुष्कळ गोष्टींमध्ये सुद्धा आम्ही विश्वासू राहणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग शेवटचा मुद्दा या हिशोबाच्या दिवसामधला हा आहे की ज्या वेळेस त्या धन्याने हिशोब घेतला त्यावेळेस काय झालेलं आहे, त्या अविश्वासू व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे. हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि तो धनी काय म्हणतो की त्याच्याकडे जे 1000 रुपये दिलेले आहेत ते त्याच्यापासून तुम्ही काय करा, काढून घ्या, आणि ज्याच्याकडे अधिक दिलेले आहे त्याला ते सोपवून द्या. हालेलुया. कारण त्याला जे काही 1000 रुपये दिलेले होते त्याचा उपयोग त्यांनी केला नाही, वापर त्यांनी केलेला नाही, म्हणून जे होतं ते सुद्धा त्याच्यापासून काढून घेतलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, देव ज्या वेळेस आम्हाला एखादी संधी देतो, एखादं कृपादान देतो, त्याचा जर का आम्ही उपयोग केला नाही तर ती संधी आम्ही गमावून बसतो, ते आशीर्वाद आम्ही गमावून बसतो. आमचं तारण आम्ही गमावत नाही, पण आमचे आशीर्वाद, आम्हाला मिळालेले संधी आम्ही गमावून बसतो. आणि म्हणून प्रियानो, आज या वचनामधून आम्हाला काही गोष्टी उपयोगात आणायच्या आहेत. व्यावहारिक गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्या तुम्हाला आणि मला करायच्या आहेत. आणि त्या म्हणजे काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आणि मला जे काही दान परमेश्वराने दिलेलं आहे ते कृपादाने आम्हाला ओळखली पाहिजेत. मग ते आत्मिक वरदान असू दे, तुम्हाला दिलेले कला कौशल्य असू देत, तुम्हाला दिलेले संसाधने रिसोर्सेस असतील, तुमचा प्रभाव असेल, तुम्हाला दिलेला वेळ असेल, ते कोणतं ते कृपादान परमेश्वराने दिलेलं आहे ते आम्ही ओळखून घेतलं पाहिजे. कारण पेत्राला पहिलं पत्र 4 अध्याय आणि वचन 10 मध्ये म्हटलंय, 1 पीटर चॅप्टर 4 वर्स 10, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. परमेश्वराने ते कृपादाने आमच्या पुरते ठेवायला सांगितलेले नाहीये. देवाने ते कृपादान तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, आम्ही त्याच्यासाठी कोणतेही श्रम केले नाही, आम्ही ते स्वतःच्या कष्टाने ते मिळवलेले नाहीत, पण देवाने ती कृपादाने आम्हाला दिलेली आहेत. त्याचा आम्ही चांगला वापर आम्ही केला पाहिजे. कशा प्रकारे, एका चांगल्या कारभाराप्रमाणे ते आम्ही उपयोगात आणलं पाहिजे आणि एकमेकांच्या कारणी ते आम्ही लावलं पाहिजे. म्हणजे जे काही कृपादाने आम्हाला देवाने दिलेला आहे त्याचा उपयोग आम्ही देवाच्या राज्यासाठी आम्ही केला पाहिजे. देवाच्या मंडळीसाठी त्या कृपादानांचा उपयोग झाला पाहिजे. देवाच्या समाजासाठी तो उपयोग झाला पाहिजे. ती कृपादाने आमच्या कुटुंबासाठी ती उपयोगात आली पाहिजे. आमच्या कामाच्या ठिकाणी जरी असलो तरी देवाने दिलेली जी काही कृपादाने आहेत त्या ठिकाणी आम्हाला त्याचा वापर करायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कलोसीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 23, कलोशियन्स चॅप्टर 3 वर्स 23, त्याच्यामध्ये वचन म्हणतं, आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. हालेलुया. वचन स्पष्ट सांगतं की ज्या वेळेस आम्ही ते कृपादाने उपयोगात आणतो, त्याचा आम्ही वापर करतो, त्यावेळेस आम्ही मनुष्यांसाठी आम्ही त्याचा वापर करत नाही, तर आम्ही ते प्रभूसाठी करत आहे हे आम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. आणि ज्या वेळेस त्याचा आम्ही वापर करत आहे त्यावेळेस आम्ही ते जीवे भावे आम्ही ते केला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही जे काही करतो ते आम्ही परमेश्वरासाठी आम्ही करत आहोत हा विचार आम्ही नेहमी केला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट आहे की जिथे आम्ही आहोत तिथून आम्ही त्याची सुरुवात केली
पाहिजे. हालेलुया. देवाने आम्हाला जर का मंडळीमध्ये ठेवलं असेल तर त्या मंडळीमध्ये आम्ही त्या कृपादानांचा वापर केला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये असतो तिथून आम्ही त्याचा वापर केला पाहिजे. कुटुंबामध्ये असतो तर कुटुंबातून केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी असेल तर तिथून आम्ही त्याची सुरुवात केली पाहिजे. म्हणून जिथे आम्ही आहे तिथून त्याची आम्ही सुरुवात केली पाहिजे. कारण जर का आज आम्ही विश्वासूपणा दाखवला तर उद्या देव आमच्या हातामध्ये महान जबाबदारी देणार आहे. जास्तीत जास्त जबाबदाऱ्या परमेश्वर आम्हाला देणार आहे. कारण थोडक्या गोष्टींमध्ये आम्ही विश्वासू राहिलो मग आम्ही पुष्कळ गोष्टी आमच्या हातामध्ये सोपवल्यानंतर आम्ही विश्वासू राहणार आहे. आणि म्हणून आजचा विश्वासूपणा उद्याच्या जबाबदारीकडे आम्हाला घेऊन जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग मला सारांशामध्ये हेच म्हणायचं आहे की हा जो दाखला रुपयांचा दृष्टांत हा जो दाखला दिलेला आहे तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रश्न विचारतो. आणि तो प्रश्न काय आहे माहितीये का? देवाने दिलेल्या गोष्टींचा तुम्ही काय उपयोग करत आहात? देवाने दिलेल्या गोष्टींचा तुम्ही काय उपयोग करत आहात? हा प्रश्न आम्हाला या दृष्टांत या दाखल्याच्या द्वारे विचारण्यात आलेला आहे. एक दिवस जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आमचा धनी आमचा मालक आमच्या समोर तो उभा राहणार आहे आणि तो तुमच्या आणि माझ्याकडून आपल्या विश्वासूपणाचा हिशोब तो तुमच्या आणि माझ्याकडून तो घेणार आहे. तुमची आणि माझी तुलना करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला त्याच्या न्यायासनासमोर उभा करणार नाही, पण तो तुमच्या आणि माझ्या विश्वासूपणाचा हिशोब घेण्यासाठी तो येणार आहे. हालेलुया. किती आम्ही आज्ञाधारकपणा दाखवला, किती आम्ही आज्ञापालन त्याचं केलं याचा हिशोब तो घेणार आहे. आणि म्हणून जी काही कृपादाने देवाने दिलेले आहेत, जे कला कौशल्य दिले, ज्या काही देणग्या आम्हाला परमेश्वराने दिलेल्या आहेत, जे काही रुपये आम्हाला परमेश्वराने दिलेले आहेत, त्या सर्वांचा हिशोब परमेश्वर घेणार आहे. हालेलुया. आणि मग काय तुमचे कान ते शब्द ऐकायला आतुरलेले आहेत का? जसं त्याने या विश्वासू दासांना म्हटलं, शाबास भल्या विश्वासू दासा, तसं तो तुम्हाला आणि मला त्याच्या न्यायासनासमोर उभं करून आपल्याकडून हिशोब घेतल्यानंतर काय तो तुमच्या आणि माझ्या पाठीवरती थाप देऊन म्हणणार आहे का, शाबास भल्या विश्वासू दासा? तर परमेश्वराने हे उद्गार तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी काढावे. म्हणून मी तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये विनंती करते की जे काही परमेश्वराने तुमच्या हातामध्ये सोपवून दिलेला आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो आजचं हे वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरो. या आपण या वचनाकरिता परमेश्वराला धन्यवाद देऊ. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. सुंदर अशा तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू आज तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे प्रभू तू उत्तेजित केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू तू आम्हाला प्रभू हे समजावून दिलेलं आहेस की प्रभू जे काही आमच्याकडे आहे ते सर्व प्रभू तुझा आहे. आणि प्रभू जे तू आमच्या हातामध्ये सोपवलेलं आहेस त्याच्यावरती आमचा मालकी हक्क नाही, तर प्रभू त्याचं कारभारी पण करण्याकरिता, त्याची काळजी घेण्याकरिता त्या सर्व गोष्टी आमच्या हातामध्ये तू सोपवून दिलेल्या आहेस. त्याबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू दाळ परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की आमच्यामध्ये असणारी भीती, आमच्यामध्ये असणारा आळसपण, आमच्यामध्ये असणारं तुलना करण्याची सवय, या सर्वांपासून प्रभू तू आम्हाला मुक्त कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू तू आम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेस त्याच्यामध्ये विश्वासू राहण्याकरिता प्रभू तुझी कृपा तू आम्हाला दे, जेणेकरून प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव व्हावं असं तू दयनीय आणि कृपेने कर. देवपित्या, ज्या वेळेस प्रभू येशूचं दुसरं आगमन होईल आणि ज्या वेळेस त्याच्या न्यायसनासमोर आम्हाला उभं राहायचं असेल त्यावेळेस प्रभू दयाळू परमेश्वरा आमच्या विश्वासूपणाचं, आमच्या आज्ञाधारकपणाचा हिशोब घेतला जाईल. त्यावेळेस प्रभू आमच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचे उद्गार प्रभू येशूला काढू देत, शाबास भल्या विश्वासू दासा. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, हे शब्द तुझपासून ऐकण्याकरिता आमचे कान आतुरलेले आहेत बापा.
प्रभू आम्ही हे शब्द तुझपासून ऐकणार आहोत, म्हणून प्रभू आम्ही ज्या गोष्टी तू आमच्या हातामध्ये सोपवलेल्या आहेत त्याचा योग्य वापर आम्ही करावा। प्रभू ज्या जबाबदाऱ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस, जे कृपादाने आम्हाला दिलेले आहेस, ज्या वेगवेगळ्या संध्या तू आम्हाला देतोस त्याचा आम्ही योग्य उपयोग करून त्याचा आशीर्वाद आम्ही घ्यावा, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर। प्रभू जो अविश्वासी प्रभू जो व्यक्ती होता, जो दास अविश्वासी दास होता बापा, ज्याने प्रभू तू दिलेल्या रुपयांचा उपयोग केला नाही, त्याला प्रभू नरकात टाकण्यात आलेला आहे। प्रभू आमची इच्छा नाही की आम्हापैकी कोणीही प्रभू त्या नरकामध्ये जावं, त्या न संपणाऱ्या अग्नीमध्ये आम्ही भस्म व्हावं अशी आमची इच्छा नाही। तर प्रभू आमची ही इच्छा आहे की प्रभू तू आम्हाला जे काही कारभार सोपून आमच्या हातामध्ये दिलेला आहेस त्याचं चांगल्या रीतीने कारभारी पण आम्ही करावं, आणि प्रभू एका भल्या आणि विश्वासू दासाप्रमाणे प्रभू आम्ही तो कारभार करून तुझकडून पारितोषिक मिळवण्याकरिता तुझ्या न्यायासनासमोर प्रभू आम्ही धैर्याने आणि आनंदाने उभं राहावं असं तू कर। प्रभू पुन्हा एक वार तुझ्या नावाला मी धन्यवाद देते। सुंदर अशा वचनाच्या द्वारे प्रभू तू आज आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल मी तुझं मनापासून आभार मानते। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन आमेन।